आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी जयंती ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पर्यंत अचलपुरात विशेष सेवा पंधरवाडा अभियान 17 सप्टेंबर पासून 3 टप्प्यांत सेवा पंधरवाडा। प्रशासनाची तयारी पूर्ण। अचलपुरात महसूल विभागाच्या सेवा पंधरवाडा। नागरिकांना थेट लाभ। अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव आणि तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांची पत्रकार परिषदेत माहिती। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा अचलपूर तालुक्यात साजरा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा उपक्रम 3 टप्प्यांत राबविण्यात येणार आहे। महसूल विभागाचे अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे। महसूल व वन विभागाच्या 29 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवा पंधरवाड्याची अंमलबजावणी अचलपूर तालुक्यात होणार आहे। उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव आणि तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांनी पत्रकार परिषद घेतली। या अभियानाचा पहिला टप्पा 17 ते 22 सप्टेंबर पर्यंत पाणंद रस्ते मोहिमेचा आहे। तालुक्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी घेऊन रस्त्यांची नोंद, मोजमाप आणि अतिक्रमणावरील कारवाई केली जाणार आहे। दुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर आहे। या मोहिमेअंतर्गत सर्वांसाठी घरे या उपक्रमाचा आहे। 1 जानेवारी 2011 पूर्वीची शासकीय जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणे नियमबद्ध करून पात्रांना पट्टे देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। तर तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राखून ठेवण्यात आला आहे। यात जनसंवाद, जिवंत 7/12 मोहीम आणि गाव तिथे स्मशानभूमी यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत। अधिकारी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत। या अभियानातून लोकांना थेट फायदा होणार असून महसूल कामकाज अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होईल, असे उपविभागीय अधिकारी अरखराव यांनी सांगितले। सेवा पंधरवाड्यातील हे सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव आणि तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आणि शासनाने सांगितले की सेवा पंधरवाड्यामध्ये काही गोष्टी, काही उपक्रम जे आहेत ते आपल्याला आधी घ्यायचे आहेत। तर तारीख सांगितली 17 तारखेपासून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर। का 17 सप्टेंबर? तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस आणि 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती। त्यामुळे हे दिवस निवडलेले आहेत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर। आता याच्यामध्ये काय करायचे? 3 टप्पे निर्णय करणार। 3 टप्पे कुठले आहेत? पहिला टप्पा आहे 17 ते 22 पर्यंत। पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं? पांढर रस्त्याविषयी मोहीम आहे। पांढर रस्त्याविषयी मोहीम कशी आधी घ्यायची आहे? पांढर रस्ते हा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे। शेत रस्त्या गावामध्ये शेतकऱ्यांना जाण्यासाठी हे रस्ते किती महत्वाचे आहेत याची माहिती आपल्या सगळ्यांना आहे। परंतु या रस्त्यांचे जे प्रश्न आहेत ते महसूल विभागाकडे अनेक वर्षापासून येत राहतात। आता जे काही शेत रस्ते नकाशावर आहे हे जवळपास काम 100 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि 100 वर्षापूर्वी झालेलं काम आता पुन्हा थोडक्यात नव्याने आपण करायचं आहे। बरेच रस्ते जे आहेत ते नवीन अस्तित्वात आले, परंतु त्याच्या नोंदी नकाशावर अजून देखील झालेलं नाही। त्या नोंदी ज्या आहेत त्या नकाशावर अतिक्रमण काढण्याचं काम या माध्यमातून पहिल्या 5 दिवसामध्ये होणार आहे सेवा पंधरवाड्यात। आता जे काम मोठं आहे म्हणजे गावाकडचा प्रत्येक रस्ता हा नकाशावर येण्याचं, त्याला नंबर देण्याचं हे काम मोठं आहे। एका 5 दिवसामध्ये होईल असं नाहीये, म्हणून पहिल्या 5 दिवसामध्ये